नमस्कार मंडळी. टेन्शनच्या गनिमाचा बिमोड करून आनंदाचा गुलाल उधळण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, महाराष्ट्राची अस्मिता, शान, बाण, अभिमान सारं काही असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली इतिहासातली पहिली सर्जिकल स्ट्राईक रुपेरी पडद्यावर घेऊन येणारी फत्ते शिकस्त या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर चित्रपटातले 10 मावळे देखील इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. आणि लागलीच वळूया आजच्या आपल्या हास्याच्या वारीकडे. मंडळी, हनीमूनच्या दिवशी सुद्धा सतत मुलीला फोन करणारे शिवालीचे वडील तुम्हाला आठवतात? हां, त्याच वडिलांच्या घरी माहेर वाशिण म्हणून आलेल्या शिवालीला तिचा नवरा न्यायला आलाय. बघा तिकडे काय धमाल घडते. तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली, सभ्य आणि सालस गौरव मालणकर आणि कॉमेडीतला दादा प्रसाद खांडेकर. आलो. अरे मेला जरा काढ. आलो. अरे आलो. थांब रे. काय आहे? नमस्कार बाबा. बायको कुठे गेली? देवा घरी. जा चल. सासरे बुवा. अरे ओ सासरे बुवा. अरे काय आहे? अहो मी तुमच्या बायको बद्दल नाही, माझ्या बायको बद्दल विचारत होतो. तुझ्या बायकोचं मला काय माहित? हो, मी जावई आहे ना तुमचा. अरे जावई बापू. अरे ओळखलंच नाही तुम्हाला. आला बसा बसा बसा. काय झालंय? काय झालंय? आमची ही आहे ना तुमची सासू, ते मारताना लय जलांगडे उधारी करून गेली आहे. तर देणेकरी येतात हो, बाकी काय नाही. मग कसं काय येणं केलं? शिवाली कशी आहे? अहो काय बोलताय? शिवाली इथेच आहे ना, मी तिला न्यायला आलोय घरी. अरे हो, खरं विसरलो. तुमच्या घरची पेटी आम्हाला काय करायचंय? ए शिवा. बाबा बोला. भंडारी. 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 बाबा बोला. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं जरा मला. मुद्द्याचं बोला. शिवाली गौरवराव आले. अगं बाई, बघितलंच नाही मी. अरे बघितलं नाही? नाही नाही, असं लाजू नको. बस बस परी बस. बस. गौरवराव, आमची शिवाली ग्रॅज्युएशन केलंय कॉमर्स मधून. शिवणकाम येतं, भरत काम येतं, विणकाम येतं, सगळं येतं. स्वयंपाक उत्तम करते माहितीये. विचारा तुम्हाला काय प्रश्न? मी हा इकडे बाजूला उभा राहतो एकटाच. काय ते विचार. काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय तुमचं? ऑलरेडी एकदा लग्न झालंय ना आमचं. 7-8 महिन्यांपूर्वी तुम्हीच लावून दिलं. आणि तेव्हा सांगितलेलं खोटं परत परत सांगायला का मजा येते तुम्हाला? विसरायला होतं, बाकी काय नाही. विसरायला होतं. ओ पण जाऊया ना, परत हनीमून करूया, मज्जा येईल. मला पण रात्री फोन करून डिस्टर्ब करायला मज्जा येईल. चला बस झालं. चला चला, बॅग भरलीस ना. चला चला लवकर चला. निघा निघा निघा. रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला निघा. चला निघा हो, रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला. निघतोय डायरेक्ट. हा निघतोय. पाय कोण बाप पडणार. सॉरी सॉरी बाबा, पाया पडतो. पूर्ण वाका हो. असू द्या असू द्या. बाबा मी नाही नाही, तू नको वाकू बाय. थांब इकडे. हे घ्या पड. बाबा पाया पडतो. असू द्या. पोरीचे लय लाड केलेत. जरा म्हणून कष्ट नाही दिलं पोरीला. जपून ठेवा. जा जा ग पोरी. अंधार पडायच्या आधी घरी जा. हो निघू द्या आम्हाला. जा जा. चला चला. शिवाली, जाता जाता बापाला शेवटची मिठी नाही काय मारणार? हे रडतायत पण कॉमेडीच. झालं झालं शिवाली, झालं. हा झालं. पितृप्रेम झालं. चला आता निघतो आम्ही. उशीर होतोय. अंधार पडायच्यात घरी. अंधार पडायच्यात. चला चला चला. नाही नाही, वाकू नको. हे घे. येतो आता आम्ही. जाऊ बापू. इकडे या. खुश खबर कधी देताय? त्यासाठी ती घरी तरी घेऊन जातो तिला.
नाही नाही पण बरं केलं बाबा. 2 दिवस राहायला पाठवलं ते बरं केलं तुम्ही. 2 दिवस चक्क 34 दिवस आणि 33 रात्र राहिली आहे ती इथे. ईश्वर तुम्ही रात्र पण मोजता. नवीन लग्न झालेला नवरा अजून काय मोजणार. नाही ते झालं नाही. मी म्हटलं काय अजून एखाद दुसरा दिवस जर राहिली असते तर मग ख्रिसमस मग मकर संक्रांत मग होळी रंगपंचमी करून मग आपला वटपौर्णिमा करून मग गणपती मग गौरी बसून मग नवरात्र करून गेली असते. बाबा दिवाळी राहते ना, मी दिवाळी करूनच जाते. काय दिवाळी काय अहो बाबा हा एखाद दुसरा दिवस नाहीये, अख्खं वर्ष सांगितलं तुम्ही. हा बाबा असं काय करताय. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणून 2 दिवसासाठी आले ना ती इथे. आता 1 महिना झाला. जाऊ दे आता शिवा, आपण जाऊया घरी. बरोबर. खुशखबरच काय करताय. त्यासाठी आधी घरी तरी घेऊन जातो तिला. जाऊ का. जाऊ हे चुकतं तुमचं. कधीच बाबा जाऊ का असं नाही म्हणायचं. मग बोलायचं बाबा येऊ का. बाबा येऊ का. याला या आल्यासारखं 2 दिवस राहून झालं. बाय कधी आलीस तू. ये माझी पोरगी आली लय दिवसांनी आली ग बाहेर. ये काय करत बाबा असं काय करताय. 34 दिवस 33 रात्र राहिली ती इथे. मी न्यायला आलो ना तिला. आता असं परत परत कसं बोलवते. चल लवकर जायचंय आपल्याला. जावई बापू टाइमपास करू नका. अंधार पडायच्या घरी लागतंय ते लागतंय. चल चल शिवाली. हो बाबा काळजी घ्या पोरी. हो बाबा घेते. मी पोटा पण घेते आणि पाया पण घेते. हा काळजी घे बोललेत. कलेजी घे बोललेत का ते. पोटा आणि पाया कुठून काढते. काळजी घेते बाबा, पण तू रडू नकोस. नाही नाही मी नाही रडणार. गुड चल. तू नाही रडायचं पण. नाही मी नाही रडत. तू रडणार मला माहिती आहे. नाही नाही बाबा नाही रडत. शिवाली रडायचं नाही. नाही रडत. डोळ्यात पाणी आहे. नाही शिवाली नको रडू. नाही रडत. शिवाली डोळ्यात पाणी आहे. नको रडू. शिवाली नको रडू. शिवा बाबा बोला. बंधारी बंधारी शिव बोला. अरे काय चाललंय हे. अहो ती नव्हती रडत. तुम्ही रडवलंय तिला बोलून बोलून. नाही रे काय शिवाली चल चल घरी चल चल. बाबा येते. पडायच्या आधी निघा. चल लवकर चल. माझी बॅग. हा चला लवकर निघा. माझं चुकलं. निघा. जावे बाबू. काय आता हे राहिलं ते महत्वाचं. खुशखबर कधी देताय. कधी देऊ खुशखबर आणि कशी देऊ खुशखबर. हा पितृप्रेमातून वेळ मिळाला तर देईल ना खुशखबर. अहो तिथे हनीमूनला गेलो होतो. तिथे सुद्धा सतत फोन करून त्रास दिला, डिस्टर्ब केलं. तसेच परत आलो माहितीये. मग गणपती आले तिला माहेरी घेऊन आलात. मग दिवाळी आली. मग दसरा आला. हे सगळं आलं. मग कधी देऊ खुशखबर. सासरे बुवा एकट्याने खुशखबर नाही देता येत. ही खुशखबर एकट्याने दिली आहे का तुम्ही. नाही लय श्रम पडले बाबा. हो मग मला पण घेऊ द्या ना श्रम. कॅलरीज सगळ्या साचलेत. तोंड बंद ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. निघा निघा तुम्ही. तुझे त्रास. चला 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 बाबा चला. रिक्षा मिळणार नाही. चला लवकर. तू पुढे हो पुढे हो. शिवा जाताना स्वीटीला बाय नाही करून जाणार. काय चाललंय अगं घरीच जायचं. हो बाबा सांगा ना तिला. हो हे बालिश होत. खूप बालिश होत. हे चले घरी. स्वीटी माझी स्वीटी. गौरू बघ ना माझी स्वीटी. बाबा तू माझी सगळी लहानपणाची खेळणी अजून जपून ठेवली आहेस. स्वीटीच नाही ग. हे बघ सगळे माझा डेंग्या.
माझी स्वीटी आणि हा माझा डेंग्या. बाबा आता जवळजवळ एरियाच्या बाहेर पडलो होतो आम्ही. कशाला बोलवलं? 34 दिवस होते तेव्हा काढायची नाही खेळणी सगळी. काय करताय तुम्ही? डेंग्या मग डेंग्या आमचा डेंग्या. डेंग्या? याचं नाव डेंग्या ठेवलंय? हो. का? याला चावी दिली ना की या सगळ्यांच्या ढेंग्यामध्ये यायचा, म्हणून आम्ही याचं नाव डेंग्या ठेवलं. अरे मेला डेंग्याने माती खाल्ली. बाबा बाबा आपण लहानपणी खेळायचो तसा खेळूया ना, एक डाव भुतुकलीचा. भुतुकली नसतं ते, भातुकली असतं. नाही 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 नाही, आमची शिवाली भुतुकलीच खेळायची. आमची शिवाली भुतुकली खेळायची, लुपून डाव खेळायची, डुंगर का पाणी खेळायची, लुंगडी लुंगडी खेळायची. मग लुडोला काय बोलायची? लाडो. खूप लाडवून ठेवलंय तुम्ही तिला. नको तिकडे उकार घालते ती. चल चल लवकर, चल लवकर निघायचं. जाऊ बाबा तर बोलतात तर एक डाव खेळूया ना भुतुकलीचा. चालेल, मग मी भुतुकलीतला पोलीस होऊ आणि तुम्हाला गोळ्या घालून ठार करू. नको नको, त्यापेक्षा तुम्ही सिलेंडर वाले व्हा. चल सिलेंडर, चल इंजिनियर आहे मी, सिलेंडर वाला हो मी. चल गौरू हो ना यार प्लीज. हे बघ हे सगळं झालं ना की आपण लगेच निघू. नक्की निघायचं? नक्की निघू. प्रॉमिस? प्रॉमिस नक्की निघू. होतो मी सिलेंडर वाला. असं नाही, असं नुसतं नाही व्हायचं. बघा दाखवतो तुम्हाला. सिलेंडर घ्यायचा, तिकडे जायचं आणि बाबूजी तुम्हारा सिलेंडर आया है असं बोलायचं. मग ना माझा डेंग्या येईल आणि करेल आणि मग तू घाबरायचं. मग माझी स्वीटी आहे, तुझ्याकडनं सिलेंडर घेलो. ओके ओके बाबा. हाड रे हाड. मी नाही, अहो, थांबा हो. काय अहो, चांगलं आहे हो, थांबा हे बघा. चल काय चाललं? नाही मेलाचं अभिनयाचं काय अंगच नाही, काय नाही. जरा अशी ऍक्टिंग करा बस ना. सांगितल्यावर या. चला शिवा, भुतुकलीचा खेळ खेळूया आपण. मी होतो कामावर. अरे बापले लय दमायला झालं. मम्मी तपाती दे ना मला, देवाला दे ना मम्मी. ठीक आहे आपण देवण तलूया, मग पपात्या तलूया. मला भोपल्या ती भाजी पाहिजे. ठीक आहे आपण भोपल्याची भाजी तलूया. अले देवा माझा तिलेंदल थांबला. इथे एंट्री आहे तुझी, इथे एंट्री. इथे लगेच इथे एंट्री. बाबा लय फालतू बालनाट्य चालू आहे. खूप फालतू सुरू आहे. इथे इथे जायचं तुम्हाला. या आलो आलो. थिलेंदल वाला कशाला तोत्रे, तुम्ही कशाला बोबडं बोलताय? अहो हे बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य आहे ना. ते बघा तिकडे मांडलेकर पण असे सावध झालेत. आपल्याला काय मिळतंय का यात बघतायत बघा. ओ मांडलेकर हे बघा, बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य. खांडेकर लगेच लिहून देईल. 2 अंकी करताय ते लिहून दे ना. ते सेटल आहे तुमचं, बघा आता काय करायचं. त्यांचा नको विचार करू. तुम्ही ना काय बोबडं, तुम्ही नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. या या थिलेंदल आला. ओ बाबूजी तोहार हमारा का सिलेंडर आया है. चावलात तुम्ही मला. मी नाही चावलो, डेंग्या चावला. या डेंग्याच्या ना, याच्या डेंग्यावर ना अशा लाता घाली ना मी. डेंग्याचा लवकर घरी जायचं. फालतू जावे बाबू, तिला काय करू नका. मी माझी पगडी तुमच्या पायावर ठेवतो. तिला काय हे पगडी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर झाला. काही ऐकायचं नाही. आपण घरी जायचं. अंधार पडायच्या आधी निघा. निघा अंधार. अरे आता अंधार पडायच्या आधी निघा बोलत पहाट झाली. आता चल तिकडे नाही मिळणार रिक्षा, मेन रोडवर जाऊ. चल चल. तुझा बाप येडाय, येडाय तुझा बाप. काय डेंगे आणि गेंडे काय काय चाललेलं. तर रिक्षा मिळणार आहे ते आपल्याला. रिक्षा 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 रिक्षा. चला रिक्षात बसा. रिक्षात तुला मी माझ्या घरी सोडतो आणि तुला तुझ्या घरी सोडतो. चला रिक्षात बसा. चल
बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. शिवाली खूपच मस्त बेरिंग आणि प्रसाद गौरव आज खरंच मस्त झालं तुम्हा तिघांचे स्किट. आणि शिवाली तुझं ते बाहुलीला घेऊन जे काय होतं ना फार आवडलं. आणि प्रसाद पाया पडताना तिला पाया पडताना जो काय पाय वर करून वगैरे होतं ना सगळं प्रकार धम्माल होता. खूप एन्जॉय केला. म्हणजे मी तर पडद्यावर फक्त बापाचा विरह सहन करताना रडतच गाणी म्हटलेली आहे. आजचा हा विरह म्हणजे वेगळाच होता. खूप एन्जॉय केला मी खरंच मनापासून एन्जॉय केला. मकरंद दादा. एकदम कडाक. क्या बात है पशा. काय तुमच्या या प्रहसनाला म्हणून म्हणजे कैरी 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 आंबट गैरी आणि सख्खा सासरा पक्का वैरी अशी बहुत बढ़िया बहुत बढ़िया. मृणालताई. बाप रे, मी हास्याचे धबधबे म्हणजे काय ते मला खरोखरच जाणवत होतं. पाय वर केल्यावर जी काही मी इथे पडले खाली ते खरोखरच त्याला तोड नाही. आणि असा बाप असेल तर मग झालंच कल्याण. सो तिघांनी खूप मजा आणली. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मंडळी, मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी दोघांनी जायचं ठरवलंय डेटवर. बघूया तिथे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. हाय 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 एव्हरीवन. हॅलो, मी तेजस राऊत. मी इथे एका रोमॅन्टिक डिनर डेटवर आलो आहे. गेल्याच महिन्यात मला सोशल नेटवर्किंग साईटवर एक मुलगी भेटली. आमचं तिथे बोलणं सुरू झालं आणि तिथेच मी तिच्या प्रेमात पडलो. आज फर्स्ट टाइम ती मला समोरासमोर भेटायला येते सर. मी खूप एक्सायटेड आहे आणि आज मी तिला ही अंगठी देऊन प्रपोज करणार आहे. येईलच ती इतक्यात. ए हाय हाय. प्लीज प्लीज ये ना. ये 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 ये. हाय. हाय. वाव नाईस. येऊ तुला पोट आहे. नाही म्हणजे नाही. ओके, असं जनरल विचारलं मी. ओ तुला पोट आहे का. सगळ्यांनाच असतो ना पोट. हे काय तुला पण आहे. आणि ह्याचसाठी येतेस ना तू पुण्यावरून स्किट करायला. कसा आहेस. मी फायनली आपण भेटलो ना. येस येस फायनली फायनली. मी बरं आहे. तू कशी आहेस. मी छान आहे. ते पोट बाहेर सोड. उगीच कशाला श्वास रोखून थांबलायस. इट्स ओके. तुला त्रास होईल नंतर. सोड बाहेर सोड. नाही अगं नॉर्मल आहे. मी नॉर्मल आहे. कुठे हे आता दिवाळी येऊन गेली ना मध्ये म्हणून ते जरासं बाहेर आलंय फक्त. जाणार मी करेन आता. तू बस ना. तेवढंच लपेल ते. काय बसून बोलू म्हटलं. ऑफकोर्स. छान आहे हॉटेल. मस्त. नाही असं डायरेक्ट पाणी नसतं प्यायचं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आधी ड्रॉप्स घालायचे असतात. जस्ट अ सेकंड. ड्रॉप्स. हे ड्रॉप्स टाकायचे असतात त्याच्यामध्ये. ऍक्च्युली 35 ड्रॉप्स आधी पाण्यात टाकायचे आणि मग त्याच्यानंतर पाणी प्यायचं असतं. इट्स ऍक्च्युली व्हेरी गुड फॉर युअर डायट. त्याच्याने पोट कमी होतं. अगं पण पी ना. पी. इट्स नाईस ना. मस्त आहे. मस्त आहे. आय नो. आपण खायला मागूया का काहीतरी. ऑफकोर्स. हा एक मिनिट. ए वेटर. या वेटर प्लीज एक्सक्यूज मी. येस या. येस सर. वेटर बने ॲट युअर सर्व्हिस सर. बने आज इतकं नम्रपणे बोलतोयस तू. काय मी कॅरेक्टर प्रमाणे अभिनय करतो. कुठलंही कॅरेक्टर द्या कपाळाला आट्या पडून असा अभिनय मी नाही करत. मी तेजस राऊत नाहीये. ऑर्डर बोल. एक्सक्यूज मी, तुमची स्पेशालिटी काय आहे. सटल पंचेस आणि टायमिंग. झालं खाल्लीच माती. अरे इथली स्पेशालिटी विचारते ती. दर्जेदार विनोद. अरे येडायस काय. अरे या हॉटेलची स्पेशालिटी. अच्छा सर आहे ना. चीज बस्ट पिझ्झा आहे. वाव. हा आणि बर्गर आहे.
पास्ताय, अशा खूप गोष्टी आहेत प्लीज आमच्या. प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींची नावं घेऊ नका प्लीज. मला कसं तरी होत आहे. का म्हणजे? नाही मला त्रास होतोय सगळं ऐकून. ऍक्च्युली मी डाएटवर आहे आणि मी हे असं सगळं जंक फूड नाही खात. मी खूप हेल्दी खाते आणि मी हेल्दी जगते. राईट नो प्रॉब्लेम. पण एखाद दिवस खायला काय प्रॉब्लेम आहे? नाही असं एक दिवस करूनच मग पोट सुटतात मग. नको. पोट सुटलं नाहीये माझं, अजिबात पोट सुटलेलं नाहीये अजूनपर्यंत. सुटणं म्हणजे हे प्रसाद दादा, विनायक, माझं सुटलं नाहीये. नाही तू असं पर्सनली घेतोयस एकदम. एवढं काही कॉन्शियस होऊ नकोस लगेच. जनरल बोलले असं एक. नाही तर लुक एट हिम, ही सो फिट. थँक्यू मॅडम. काय मॅडम, मी इथे फक्त नावं सांगतो, इथलं कधीच खात नाही. भाकरी चपाती मस्त. नाही तसंच पाहिजे. हल्ली जगामध्ये कोणी हेल्थ कडे लक्षच देत नाही. तुम्हाला सांगते मॅडम. मग सिरियसली आपलं शरीर हे एक मंदिर आहे. नाही मॅडम, आपला छोटासा देवार आहे. मंदिर बिंदिर आपल्याला स्कोपच नाही ना मॅडम. छोटा देवार आहे. खरंच. ऐक ना, आमच्यात तू थोडं कमी बोलावंस असं मला वाटतंय. मग 25 कोण काढणार? 25 कोण काढणार बोल. वा प्रिया, यू आर सेइंग समथिंग. या आय वॉज सेइंग की या मंदिराची आपण नासधूस करतो अक्षरशः. मॅडम, आज तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर सगळं खाऊन बघा. नाही तुमच्या मंदिराची घंटी वाजली ना मॅडम, नाव बदलेल. प्लीज तुम्ही सगळी नावं नका घेऊ. मला अनइझी होत आहे. प्लीज मी बोलतो. ओके रिलॅक्स. हॉटेल असोवा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. हॉटेल असोवा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. जंक फूड नको रे बाबा. काय होतं हे प्रिया? हे हा माझा डाएट मंत्र आहे. मी डाएट करते ना, तर अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या नसं चीज वगैरे की मग मला असं अनइझी होतं. मग काय करायचं? मग मी हा मंत्र म्हणते आणि मग कंट्रोल होतं मला सगळं. अच्छा. हो सर, अभिनंदन, तुमचा लागलाय धाबा. काय बोलला? केव्हापासून मी इथे उभा, लवकर ऑर्डर द्या बाबा. देतो ऑर्डर देतो. एक काम कर ना, तू एक चीज बस्ट पिझ्झा नको. चीज बस्ट पिझ्झा नको आणू. चीज बस्ट पिझ्झा नको आहे. कट कर. मी सांगतो तुला. एक मिनिट. प्रिया, एक काम कर ना, तूच सांग काय हवंय. म्हणजे तुलाही चालेल, मलाही चालेल, असं काहीतरी तूच मागव. हाऊ ऑफ यू. हाऊ ऑफ म्हणजे? मी स्वीट म्हणतही नाही. एक काम करा, 1 कॅप्सिकम सॅलड आणि 1 ब्रॉकली सूप 1/2. ओके मॅम. ए थांब रे. अगं एक मिनिट. हे स्टार्टरचं झालं ना डार्लिंग. तू जेवायला मागव ना काहीतरी पोटभर. नाही एवढं बास आहे. ऍक्च्युली मी एवढे खात नाही, पण आता आपण पार्टी करतोय म्हणून ठीक आहे आजच्या दिवस. नाही पण ऍक्च्युली एवढं खाल्ल्यावर पण मला उद्या सकाळी 2 तास वॉकला जावंच लागणार आहे. एनिवे पण ठीक आहे, एवढं बास आहे असं मला वाटतंय. मी काय म्हणते, मी जेवायच्या आधी पटकन ना माझं वजन करून घेते. ऍक्च्युली मला सवय आहे, मी वजन करते कायम जेवायचं. हे तू वजन कटाळलंस पाहिजे तू. Oh my God! माझं 35 ग्रॅम वाढलं. Oh my God! फक्त चीज ऐकून माझं एवढं वजन वाढलं यार. मी म्हणत होते आता मला 3 तास वॉकला जावं लागेल. सर इकडे या. अजूनही सांगतो, ठरवा, वेळ गेलेली नाहीये. काय? नाही म्हणजे वेळ गेली नाही, अजून किचन चालू आहे आमचं. काही मागवू शकता, ते सांगा मला. नकोय आम्हाला एवढंच बास आहे. तुम्ही जा प्लीज. ठीक आहे मॅडम. पण तरी काही लागलं तर सांगतो मी. लागणारच आहे. माझी गरज लागणार आहे. मला बोलवा, मी येतो. हाक मारा, मी आहे. तू वेगळं बोलला काहीतरी. काहीतरी बोलून गेला तू. वजन नको. इथे नको. इथे लोक आहेत सगळे. कर ना, खायच्या आधी करू आपण. इथे नको प्रिया. हॉटेलमध्ये कसं दिसतंय ते आत ठेव. त्याला काय झालं? मी पण केलं आता. कर ना. उभा राहा प्लीज. किती आहे? 80 किलो. ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलो आहे. थांब, तुझी हाईट म्हणजे 5, 6, 7 असेल, म्हणजे तुझ्या अकॉर्डिंगली तुझं वजन पाहिजे 65 आणि तू 15 किलो ओव्हरवेट आहेस. ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलोचं ढोल्या. काय बोलते तू? ते सगळ्यात समोर ढोले पिले काय बोलते प्रिया? हे आत ठेवा. Oh my God, नाही. रिलॅक्स. प्रिया स्वतःवर ताबा. स्वतःवर ताबा. नाही, आपण एक काम करू. आपण करूयात. आपण तुझं वजन कमी करू. रिलॅक्स. मला माझा बॉयफ्रेंड फिट हवाय. बॉयफ्रेंड? नाही प्रिया, हे बघ, मला भीती वाटते. तू टेन्शन घेतलंस का? अरे मी आहे ना.
मी तुझं वजन कमी करायला मदत करेन. आणि ओबेसिटी हा काय मोठा आजार नाहीये, तू काय रोगट नाहीये. काय बोलते तू? मला माहिती आहे, मला काही ओबेसिटी वगैरे झालेली नाहीये. तू खूप विचार करतोयस. मी आहे ना. त्याचीच भीती वाटते मला. तेजस, तुला माहितीये मला खूप छान वाटतं आपण आज भेटलोय तर. ऍक्च्युली मलाही, म्हणजे आत्ता मला खूप छान वाटतंय प्रिया. असं वाटतंय आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात असावा, मग मला कसलंच टेन्शन नाही. काय झालं? मी विसरूनच गेले ऑलमोस्ट. काय आता काय? गॉड, मी कसा काय हात लावला ह्याला. ओके, जस्ट तुझा हात पुढे कर. ओके, लाव ना. हा, ओके, आता धर, म्हणजे दे. हे का केलंस तू? अरे कसं असतं, आपल्या हातावर ना ऑलमोस्ट 78 प्रकारचे जर्म्स असतात. मग ते दिसत नाही डोळ्याला, मग ते असे हातावाटे पोटात जातात. मग त्याच्याने वेगवेगळे आजार होतात. एक्झॅक्टली. जुलाब, हगवत. काय बस बस झालं. मला थोडं रोमॅन्टिक वाटत होतं म्हणून मी हात हातात दिला, पण ते हातांवरच्या जंतांमध्ये एवढे किडे असतील तर असू दे. पण प्रिया, मी काय म्हणतो, आता ह्यापुढे कधी स्पर्श झाला की तू लगेच सॅनिटायझर लावणार का? अर्थात, मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते. बेसिकली मी ना अनावश्यक स्पर्शच करत नाही कोणाला. क्या बात आहे, वा, या अच्छा आहे. हे कंटिन्यू कर. म्हणजे आतापर्यंतचं हे सगळ्यात आवडलेलं आहे मला. हा, कोणालाही अनावश्यक स्पर्श करायचाच नाही ऍक्च्युली. पण कधी कधी नाही का स्पर्शाची गरज लागतेच. तेव्हा तेव्हा माझ्या बॅगेत कायम एक गोष्ट असते. काय? कायम माझ्या बॅगेमध्ये माझे ग्लव्स असतात. तू सांग, मी ग्लव्स घालते, तू सांग कुठे स्पर्श करू? सांग ना. हे बघ, ग्लव्स घातले ना की कसं काही टेन्शन नसतं. तुला पण टेन्शन नाही, मला पण टेन्शन नाही, एकदम प्रोटेक्शन. हे बघ, इथे नको. हे बघ, तुला कळलेलंच नाहीये मला काय म्हणायचंय ते. आत ठेव तू ते. ओके, आत ठेव फाईन, प्लीज. ते राहिला. हे बघ, सुखी आयुष्याचा मूलमंत्र काय माहितीये ना? आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्वाच्या अवयवावर ताबा. आपल्या शरीरात की नाही 4 इंचाचा एक छोटासा अवयव असतो. जगातली सगळी मोठी मोठी युद्ध, सगळ्या ग्रँड लढाया याच 4 इंचाच्या अवयवामुळे झाल्यात. ओळख कोणता अवयव? नाही बा, अवयव ओळखलाय मी, पण त्याची इथे काय गरज आहे आजता? असं कसं म्हणतोस तू? जीभ. बघ 4 इंचा जीभ. अच्छा, जीभ. जिभेवरती ताबा नसतो, किती दुरावा वाढतो, भांडणं होतात, लढाया होतात. हे बघ, बडबड नसो किंवा खाणं असो, जिभेवर ना आपला कॉन्स्टंट ताबा असला पाहिजे. अजिबात लाड करायचं नाही जिभेचे. त्यामुळे आता हे जे येईल ना कॅप्सिकम सॅलड वगैरे, ते सगळं गपचूप खायचं. ओके? नाही प्रिया, हे बघ, मी हे सगळं असं काही खाल्लेलं नाहीये ग, मला नाही जाणार. आपण ऍटलिस्ट एखादा ज्यूस मागवूया. ज्यूस? अरे ज्यूस मागवायचं कसं? मी आणलाय ना. मी ज्यूस घेऊनच फिरते. हे बघ, हा कारल्याचा आणि फरसबीचा फ्रेश ज्यूस आहे. मी स्वतः तयार केलाय. नाही मी हे असलं काही पीत नाही, मला नकोय. हे ठेव त्या आतमध्ये. मी असं पीत नाही, मी तयार केलाय ना. अगं नाक बंद कर. बरोबर. काय करतेस तू? येडी आहेस काय? कोण आहेस तू? कोण आहे? माझी आई आहेस तू? ही फालतूगिरी ना तू कर सगळी, कळलं ना? स्वतःवर ठेव. अरे मी तुझ्यासाठी करते ना हे सगळं तेजस. असं काय पोट वाढलं एवढं, मग काय करायचं? पोट नाहीये मला, पोट नाहीये. आधीच सांगतो, पोट नाहीये. हेल्दी खाशील, फिट राहशील तर खूप वर्ष जगशील ना तू. मला मुळात खूप वर्ष जगायचं नाहीये. मला छान जगायचंय, छान. मुळात ना मला जगायचंय, कळलं? आणि हे तुझ्यासोबत शक्य नाहीये. बावळट मुलगी, सॅनिटायझर काढ, हेच काढ, ग्लोव्स काढ, तेच काढ. येडी आहेस काय तू? मी चाललो, तुझ्यामुळे वेळ वाया गेला माझा. हट, बाय. नाही तेजस, नाही ज्यूस तरी संपव यार. मी एवढं केलं. तेजस, क्या बात है, हिलेरियस, सुपर हिट परफॉर्मन्स, धमाकेदार.
बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रियदर्शनी तेजस, तुम्ही ज्या उद्देशाने हास्य जत्रामध्ये आलात, मला असं वाटतं तुमच्या पोटाचा प्रश्न सुटलेला आहे. खरंच सांगते, फारच सुंदर, फारच सुंदर. आणि बनेचा तडका म्हणजे काय मजाच होती. आणि प्रियदर्शनी तेजस एवढं सुंदर केलं, म्हणजे उत्तम कॉन्सेप्ट, उत्तम लिहिलेला आणि उत्तम बसवलेला, अशी ही भट्टी जमली होती. हॅट्स ऑफ टू यू. मकरंद दादा. अप्रतिम सादरीकरण, क्या बात है. तुमची जोडी इतकी सुपरहिट आहे. आणि बने कुठे, बनेला पण बोलवता येईल ना. पब्लिक डिमांड, कमाल. बने क्या बात आहे. वा वा वा. बनेसाठी मला उभं राहून टाळ्या वाजवायच्या. क्या बात है, बहुत बढिया. आणि खरं तर आमच्या गावाकडे खेड्यात असं म्हणतात की काटेकोरीचं खाणं मसनात जाणं, म्हणजे देवांनी जसं ठेवलंय तसं राहिलं तर जास्त आयुष्य आनंदी जातं आणि चांगलं जगता येतं. पण सादरीकरण तुफान, तिघांचंही टायमिंग अफलातून आणि केमिस्ट्री, क्या बात है, क्या बात है. मार्क ही फॉर्मॅलिटी. 11.5 गुण मिळालेले आहेत. मंडळी, आपल्याबरोबर आज आणखी एक पुण्याची विनम्र अभिनेत्री आहे, मृण्मयी देशपांडे. पण तिला विचारा, तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. मी ऍक्च्युली वाटच बघत होते जेव्हा मला पहिल्यांदा तू सांगितलंस ना की पुण्याची एक विनम्र अभिनेत्री येते, त्याच्यानंतर मी आता या स्किटबद्दल आपल्याला काय बोलायचं हा विचार करायला लागले होते त्याच्यामुळे. आणि तू प्रियदर्शनी कमाल आहेस. म्हणजे मला स्वतःवर कसा ठेवता आबा असं माझं झालं होतं की तिचं टायमिंग आणि फार 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 मजा आली. दर्जा होता यार पुण्याचा. म्हणजे बाकीच्या लोकांनी सुपोज केलं की प्रश्नच येत नाही, पण हा जो किल्ला तिने लढवलेला आहे, कारण जनरली मुंबईचा तेजस पण आहे. बने पण तेजस बोलतच होते पण तो पण अफलातून होता. पण तुम्ही किल्ला लढवलात आणि किल्ला राखलात आणि सॉलिड मार्क्स मिळाले आणि धमाल आली यार, धमाल आली. ऑल द बेस्ट. लवकरच फिनाले तुमचा येणार आहे, सो त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट, कीप इट अप. मंडळी, फत्ते शिकस्त ह्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, गालात खळी पडणारे, गोड हसणारे दिग्पाल लांजेकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया. दिग्पाल, फत्ते शिकस्त इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी टॅगलाईन आहे. काय आहे फत्ते शिकस्त नेमका? आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ती कथा ऐकली आहे की लाल महालात शिरून शिवाजी महाराजांनी शाहिस्ताखानाची 3 बोटं तोडली. आणि हीच कथा मी पुन्हा सांगतोय, पण जरा वेगळ्या अँगलनी सांगतोय. गनिमी कावा हा शब्द आपल्याकडे प्रचलित होता, त्याचा आता सर्जिकल स्ट्राईक झालंय, त्याला खूप ग्लॅमर मिळालंय चांगल्या अर्थाने, कारण आपल्या सैनिकांनी खूप मोठं काम करून दाखवलंय. पण ह्याची मुळं शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रामध्ये सापडतात. आणि आपल्याकडे आता खूप मोठी इक्विपमेंट्स आहेत, ड्रोन आहेत, सॅटेलाईट फोन्स आहेत, मोबाईल आपण वापरतोच. पण अशी कुठलंही तंत्रज्ञान नसताना 1 लाख सैन्यामध्ये घुसून फक्त 90 जण आत गेले होते पुण्यामध्ये, आणि वाड्यामध्ये फक्त 30 जण होते. 20 मिनिटाचं ऑपरेशन होतं आणि बरोबर ज्या माणसाला स्ट्राईक करायचं होतं त्याच्यावर हल्ला झाला. हे जे काही आहे याला मॅनेजमेंट स्किल आपण आजच्या भाषेत म्हणतो, याला HR स्किल्स म्हणतो, आणि याला आपण जे काही स्पाय लोक आहेत, आपले गुप्तहेर आहेत, त्यांचं एकूण काम म्हणतो. मी हे सगळं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य या सिनेमातनं मांडतोय. वा वा दिग्पाल, तुझ्या या सिनेमासाठी तुला खूप शुभेच्छा. संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मंडळी, दांडपट्ट्याच्या वेगानं पंचस टाकणारा अंशुमन विचारे गेलाय त्याच्या आजीकडे, अर्थात विनोदाची मुलूख मैदानी तोफ असलेल्या विशाखा सुभेदारकडे. बघूया ते दोघे मिळून इथे काय धुमाकूळ घालतायत ते. कुठे गेला कुठे गेला हा मुलगा? अंशू, अंशू, लब्बाडा, कुठे गेला तू? मला सांगते, आज ना मी खूप आनंदात आहे बरं का. माझा मुलगा आलाय त्याच्या बायकोला आणि पोराला घेऊन. बाई ग, माझं नातू ग, लेकरू, किती दिवसांनी पाहते मी त्याला. एवढूसा होता ग, तुडू 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 धावत त्याचा आजी 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 असं म्हणायचं. अगं अंशू, राजा अंशू कुठे गेला?
मला. आजी 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 आलं ग, आलं ग माझं बाळ ग, ते आलं. बापरे, किती दिवसांनी उंचीप्रमाणे रोल मिळालाय नाही का? आलं आलं पर्सनल. गुड नाईट, मी चाललो. तसं नाही, मला म्हणायचं होतं अरे म्हणजे मला म्हणायचं होतं अभिनयाच्या उंचीप्रमाणे रोल मिळालाय रे. माझं पूर्ण बोलत जा ना. हो 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 हो, ये इथे बस बस. मला सांगते आई ग, मला ना खूप असं वाटतं बरं का की माझ्या नातवाला असं मांडीवर घ्यावं, त्याला असं छान थोपटावं आणि अशी छानपैकी गोष्ट सांगावी. आजी तू रडू नको ना. रडू नको 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 रडू नको प्लीज, रडू नको. हो नाही नाही रडत रे राजा, नाही. इतक्या दिवसांनी बघितलं ना तुला मन भरून आलं माझं. ये ये मांडीवर डोकं टेको. ये 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 आग आग माझं गाई गाई. बरं वाटतं नाही? वा वा गाई गाई. आजी हळू हळू. गाई गाई. आजी हळू हळू. गाई गाई. आजी ऑलमोस्ट आता डोळा दुसऱ्या बुबुळात गेलेला आहे. हा बघ बघ काहीतरी बोलतो. चल वेळ हळू करते. हा अग माझे बघत गो मधु सोनू. हा गाई गाई. तुला माहितीये का? नाही. सांगते रे राजा, सांग. तुला माहिती का मी सगळ्यात शेवटची गोष्ट कधी सांगितली होती माहितीये का? कधी? अरे तुझ्या आजोबांना सांगितली होती जेव्हा ते आजारी होते. गोष्ट ऐकली आणि गेले. मी चाललो, नको ती गोष्ट. अरे गेले म्हणजे? अरे म्हणजे असे गाढ झोपी गेले रे. पूर्ण बोल ना तू. असं नाही, तू पूर्ण बोलूच देत नाही तर. सगळी मेली घाई, ऐकायची घाई, बोलायची घाई, जायची घाई. सांगून ठेवतो. बस झोपा. शाबास. हा शेवटची गोष्ट त्यांना सांगितली होती. ऐकतोस का गोष्ट? बघो एक असते चिऊ, एक असतो काऊ. आणि चिऊचं घर असतं मेणाचं, काऊचं घर असतं शेणाचं. एकदा काय होत, एकदा काय होतं रे? पाऊस पाऊस पाऊस. खूप पाऊस पडतो, धो 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 असा पाऊस पडतो. आणि मग काय होतं, काऊचं घर जातं वाहून. मग काऊ चिवताईकडे येतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते थांब बाबा, लेकीकडे जाते, तू रोटी खाते, मग तू मला खा. आजी कुठली गोष्ट सांगतेस तू? चिवताई कशाला लेकीकडे जाईल? लेकीकडे म्हातारी जाते ना. म्हातारी कुठे आली मध्ये जाता? म्हातारी कुठे चांगलीच गोष्टीमध्ये. अगं असं येते, तू माझ्या बाळाला तीट लावते मग काय, माझ्या बाळाला तीट लावते मग काय. असं आहे का? अरे वयोमानानं आता ना गोष्टी विसरायला होतात. इतक्या गोष्टी पाहिल्या आयुष्यात, सगळ्या गोष्टी अशा एकत्र होतात. पटापट सांग. मग चिवताई जाते, दार उघडते आणि समोर बघते तर का बापरे, असा हिरा मोत्यांचा ढीग पडलेला आणि बाजूला कासिमचं प्रेत पडलेलं. कासिमचं प्रेत? हो हो. नक्की कुठली गोष्ट सांगतेस तू? अलिबाबाच्या गुहेत आवाज करायचा नाही. अलिबाबा सगळी गुहा अशी बघून घेतो. आजी चिवताई चिवताई. नाही नाही, कासिमचं प्रेत पडलेलं असतं. बापरे, मग काय करतो माहितीये का अलिबाबा? गुहेच्या दाराजवळ जातो आणि म्हणतो खुल जा छमछम. छमछम? हो हो. माझं वय बघून तरी मंत्र तयार करायचा ना. छमछम नाही, ते सिमसिम आहे. तेव्हा कुठे सिम कार्ड होतं सिमसिम म्हणायला? असंच येते खुल जा छमछम. असं दार उघडतो आणि समोर बघतो तो काय,
तो शेट्टी अण्णा पैसे मोजत बसलेला असतो आणि तो त्या मुलीला विचारतो, ए लडकी कल क्यों नहीं आई? मग ती म्हणते, देखो सेठ अभी मेरा ना शादी फिक्स हुएला है, अभी मैं नहीं नाचूंगी. आजी आजी ते चिवताईचं अलिबाबा पर्यंत ठीक होतं का? ते अलिबाबाचं छमछम खूप अति होतंय का सगळं? कोण अलिबाबा, कोण छमछम, कोण शेट्टी, काय चाललंय? अगं वर्ग बघून तरी सिलेबस तयार कर ना. अरे जरा म्हातारी झाले ना मी, माझी जरा आठवण मला होत नाही रे. बघ तुला आठवत नसेल तर नको सांगू ना, मी झोपतो ना जाऊन जरा. आठवते मला, आठवते आठवते. झोप झोप झोप. मी तुला नीट थोपटते. गाई चावकाट का चावकाट? आता आतले गाल एकमेकाला चिकटतील. चावकाट नीट आहे. कुठं? अरे बापरे, कुठे होते मी? तू सगळीकडे होतेस. चिवताईकडून अलिबाबाच्या गुहेमध्ये, मग डान्स बारवर सगळीकडे फिरलीस. तो समीर चौगुले पण अमेरिकेत एवढा फिरला नाही, एवढी तू फिरली. ते कशाला उगाचं नाव घेतो? उगाच घेतलं नाव. संध्याकाळी बुवाच्या गोष्टी बोलायच्या नसतात बाबा. आपलं आपलं जळू दे. चिवताईच्या गोष्टीत कुठे होते मी? चिवताई दार उघडते. मग चिवताई दार उघडते. चिवताई दार का उघडते? तो कावळा मरायला फांदीवर बसलेला असतो ना, त्याचं घर असतं शेणाचं. ते बापर मला तू काय चिडायचं असतं का? आजी तू तुझी गोष्ट सांगतेस की मला चिवची गोष्ट सांगते? चिवचीच गोष्ट सांगते वेडू. तुला येत नसेल तर नको सांगू ना. मला येते, मला येते. दवंडी पिटल्यावर राजकुमार असं गुपचूप गुपचूप तळघरात जातो आणि तिथे तिला काय दिसतो? काय? हो सांग सांग सांग. कासिमचं प्रेत? नाही. चमचम? नाही. शेट्टी? नाही. काय? खूप जोराचा पाऊस पडतो आणि मग तो जातो गाऊ चिवकडे, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई. सुरुवात केलीस गोष्टीला. तर पुढे गंमत आहे अजून. आई गंमत? अरे तुझी गंमत म्हणजे 100 पिक्चर करून परत स्किट करायला आल्यासारखं वाटतंय मला. काय नको, मी चाललो. मला राहायचं नाही, मी जातो झोपायला. जा तू जा, मला थांबायचं. जा. वा 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 वा, खूप मजा आली. ते सुपर होतं की 100 फिल्म्स करून पुन्हा स्केट करायला आल्यासारखं वाटतंय. एक नंबर. विचारा सरपंचांना, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? अंशू, विशाखा, काय केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची. खरंच नवीन जनरेशनसाठी तुम्ही एक स्कूल आहात. खरंच मानलं पाहिजे तुम्हा दोघांना. आणि कुठेही बेरिंग सुटलं नव्हतं. हे माझं बुबुळ या डोळ्यात चाललं हे म्हणजे कमालच होती. खूप हसायला आलं. म्हणजे उत्तम कॉन्सेप्ट. म्हणजे काऊ चिवूच्या गोष्टीपासून अलिबाबा झाला, चल रे भोपळ्या झाला, समीर चौगुलेही झाला त्या. खरंच खूप धमाल आली. समीर, उत्तम कॉन्सेप्ट आहे आणि फार सुंदर लिहिलंय. हॅट्स ऑफ टू यू. थँक यू सो मच. मंडळी, भारदस्त व्यक्तिमत्वाबरोबरच सुरेल आवाज लाभलेले अजय पुरकर इथे उपस्थित आहेत. दादा, फत्ते शिकस्त मधील तुझ्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत चित्रपटाविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. फत्ते शिकस्त मध्ये मी तान्हाजी मालुसरे ही भूमिका साकारतोय. दिग्पाल बरोबर जेव्हा प्राथमिक बोलणं झालं तेव्हा लुक बद्दल आता लोकांनी तो लुकही खूप ॲप्रिशिएट केलाय तानाजीरावांचा. आणि दिग्पाल म्हणला मला एक विशेष गोष्ट करून हवी आहे, ती म्हणजे तब्येत या कॅरेक्टरसाठी. तर खूप कॉमन दुवा असा होता की आप्पा दांडेकरांचं, गोनी दांडेकरांचं कादंबरीमय शिवकाल हे जे पुस्तक आहे याच्यात तानाजीराव आणि राजे पहिल्यांदा कसे भेटले असतील याची एक किस्सा खूप छान दिलेला आहे. त्यात जेव्हा तानाजीराव पहिल्यांदा राजांना भेटतात तेव्हा त्यांच्या उजव्या दंडावरती जखम झालेली असते आणि अत्यंत कापड फाडल्यासारखा दंड फाडलेला असतो. तेव्हा राजे विचारतात की कशामुळे झालं हे, तर ते म्हणतात की घाट चढता खेपी अस्वलीनं वरबाडलं. तर ते म्हणतात की असं नाही, मारली नाहीत का अस्वलीला? छे अस्वलीला कसली मारायची, वाघरू बिगरू असतं तर मग विचार केला असता.
तेव्हा राजे विचारतात पुढे काय केलं तुम्ही. अहो लय सांगून पाहिलं, मी म्हणलं बाई मी तुमच्यातला नाही आहे, या गळागडी आहे. ऐकणं झाली, वरबडायला लागली. मग काय केलेत, काय नाही धरले चारी पाय आणि दिली दरी खाली लोटून. हे एक वाक्य जेव्हा येतं ना वाचनात, तेव्हा कळतं की तानाजीराव काय असतील. अस्वल चारी पायांनी धरून दरीत फेकून देणारा माणूस, हे तानाजीराव आहेत. हे मला अपेक्षित आहे आणि हे मला तुझ्याकडनं हवं आहे. त्यांनी मला 3 महिने दिले आणि मी म्हणलं मी तुला हवी ती फिजिकल फ्रेम बनवून देतो तब्येतीची. आणि आत्ता जो काही तुम्हाला पडद्यावरती दिसणार आहे हा सगळा तसा साक्षात्कार आहे. क्या बात, क्या बात. वा 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 वा, फार भारी वाटलं हे सगळं ऐकून. मृणालताई तुमच्याकडे येते. या फिल्मविषयी, तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? आता विशाखानी जी आजी साकारली ती बघून माझ्या डोक्यात कुठेतरी अजूनही जिजाऊसाहेबच आहेत, कारण आत्ताच ताजं शूटिंग संपलं आहे, अजून सिनेमाचं सगळं प्रमोशन चाललं आहे. मला वाटत होतं की ही आजी गोष्ट सांगते, जिजाऊसाहेब पण अशाच असतील बहुतेक. फक्त प्रत्येक वेळेला गोष्ट सांगताना त्यांची गोष्ट संपत असेल स्वराज्यावर. त्यांनी त्यांच्या मुलाला कायम हेच सांगितलं असणार, उठताना, बसताना, जेवताना, खाताना, झोपताना. आणि त्यामुळे हा एक शिवाजी महाराजांसारखा माणूस या मातीमध्ये जन्मला. आणि अशी एक अप्रतिम गोष्ट, एक नवीन एपिसोड शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कथेमधला. एक फर्जंद हा पहिला एपिसोड झाला, हा दुसरा एपिसोड. अशी एक मालिका आम्ही सगळे इतिहासप्रेमी इथे साकारण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि महाराष्ट्राचे पण मनापासून आभार, कारण आम्हाला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे. वा वा वा. आणि हा प्रतिसाद असाच मिळत राहो आणि ही मालिका अशीच चालू राहो, ह्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभारी आहोत. नमस्कार मंडळी. तुम्हाला हसवण्याची मोहीम फत्ते करून तुमच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक रुपेरी पडद्यावर आणणारी फत्ते शिकस्त या सिनेमाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि मंडळी, त्याचबरोबर या भागाच्या शेवटी या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत हे देखील आपल्याला कळणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, रत्नागिरीची 2 रत्न प्रथमेश आणि श्रमेश यांच्यासोबत आज आहे चिपळूणचा हिरा ओंकार भोजने. त्यामुळे आज ह्या मंचावर हास्य चमकणार हे नक्की. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. बस बस बस, कौतुक हा तुमचा, कौतुक हा. बाय गे, नजरा बघा यांच्या. रत्नागिरी चिपळूण एकत्र म्हटल्यावर अपेक्षा बघा. काय नाही, पुन्हा ताच हा. मी बारकू शिवलकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते कोकणातल्या जत्रेत. आणि कोकणातली जत्रा म्हटलं की नाटक ह्या हिलाच. आणि बारकू शिवलकरचं नाटक म्हणजे गे बाय गे, म्हणजे अभिनयाचा नुसता कालवान. पण यंदाचं नाटक जरा विशेष हा. यंदा आम्ही सादर करतो हॅमलेटचं रूपांतरित नाटक हिमालयाच्या फट्टीस गावलो राजपुत्र. म्हणजे गोष्ट पण तशीच हा. राजपुत्र हिमालयात जाता, तप करता आणि त्याचा देव प्रसन्न होता. पण नाटकाचा वैशिष्ट्य या हा की राजपुत्राच्या भूमिकेत हा कोकणातलो परफेक्शनिस्ट खवल्या मांडवकर. नावाप्रमाणेच पोर हा, म्हणजे काय कलाकार नुसतो पानियासारखो. टायमिंगवर संवाद फेक, टायमिंगवर गाणा, टायमिंगवर एंट्री. टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा. अरे टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा. नाही खोटेपणाचा आव रे, नाही खोटेपणाचा आव रे. कुणी निंदा कुणी बी वंदा, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे, कुणी निंदा कुणी बी वंदा. कोकण आमचा गाव रे.
काय नाही पाया पडताय सावकाश मुकुटाच्या नादात आता नेपथ्य हल्ला असतं सगळं. दादानू हा काय रे दादानू हा काय रे माझा गाणं कसा वाटला? गाणं बाय घे काळजात घुसला. तू जरा वेगळो कोकणी माणूस असस ना. म्हणजे जनरली कोकणी माणसाक एसटी लागता होय तुका गाणं लागतं ना. पण आता लक्षात ठेव ह्या रंगमंचावर आपल्यास नाटक सादर करूचा हा होय आणि नाटक असा झाला पाहिजे की लोकांच्या मनावर राज्य करून फतेह शिकस्त झाला पाहिजे. तुमचा झाला आता आमचा. पण आता ह्या स्टेजावर या नाटक सादर झाला की लक्ष्मीची पावलाच अवतरतली. दादानू 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 दादानू. काय रे पोरा इलस तेव्हा चांगलं होतंस. होय आवाज खाय ना काढतस. आवाज नाही माणूस का खाय ना काढलंस. मागना मागना ठीक आहे पाहिजे पाहिजे. अरे लक्ष्मी अवतर तरी बोललोय ही अवधसा खाय नाही इली. दादानू काय रे सगळ्या तयारी निशीलय तामाका दिसता हा पण या हेल्मेट किती घातलंस. तुम्हीच बोललाव ना काय ता हेमलेट करूचा हा म्हणून. आवशी शिरा पडली त्या पारंपरिक पंचवरती. ए खवल्या मांडो करा. अरे हेमलेट करूचा म्हणून हेल्मेट घातल्यान. ह्या काय ह्या काय ता परफेक्टनिस्ट हा ना रिॲक्शन देता येतं. अरे ह्या हेल्मेट वेगळा त्याचा हेमलेट वेगळा. इथे नाटक करूचा आणि काय रे मग कसा तू का ह्यो नाटकाचं मोड खायना येलो. त्याचा काय झालं दादानू माझ्यातलं नट सम्राट आहे ना अचानक आतल्यात घुसमटूक लागलो. घे बाय घे माझी ऍक्टिंग ना नुसती मळमळता ती ना मला ओकूची. अरे ह्याचा काय परफेक्टनिस्ट हा ना रिॲक्शन देता. रिॲक्शन एवढी काल 2 दिवस कागदावर डिटेलिंग करत होता रिॲक्शन एकच देताय मेलो. त्याका काय बोलू नको त्याका काय बोलू नको. पण कधी पण तालमेक न येणारो तू आज असं एकदम टायमिंगवर हजर किती झालं. दादा काय ता कारण पण तसा नाजूकचा बाय घे माझ्या दिलाचो तुकडो काय घे ज्यानं माझ्या प्रेमाच्या कालवनाक फोडणी दिल्या ज्यानं माझ्या प्रीतीचं बांगडो असा उपडी तिपडी भाजल्यान हा. काय रूपक दिल्यान हा बांगडो. ती आज आपला नाटक बघू गेली हा. कोण रे मुरुगवाडा देशपांडे मुगडाल देशपांडे मुरमुर. दादा मी ह्याला चुरमुर त्याचा चुरमुर आहे ना त्या का मृण्मयी देशपांडे बोलूचा हा तास ज्याला नाव कठीण हा. माशी कठीण प्रेमा करायची कशा. तुमका माहिती आहे ना काय मी खतरों का खिलाडी शिरा पडान दे. माझी पल्लेदार वाक्य सांगा मला ती ओकूची हात. पण त्याआधी नाटक काय तर सांगा. नाटक काय तर सांगू. होय 2 दिवस काय करीत होतस. नव तर मालवणी भाषेत आहे ना म्हणून जरा कळला नाही सांगताय. नाटक आहे का राजपुत्राचा हा राजपुत्र असता राजबिंडो असता तो ह्यो हा हा राजपुत्र असता राजबिंडो असता तो हिमालयात जाता तप करता पहिलो भिकारी येता त्याची परीक्षा घेता आणि मग येते का देव प्रसन्न होता. ह्या सगळ्यात हा कुठं आहे आहे ना तो आहे ना राजपुत्राबरोबर एक सेवक असता. सेवकाची गोष्ट हा राजपुत्र आणि सेवक सेवक ह्यांचा डायलॉग होतात. राजपुत्र 4 डायलॉग बोलता मग सेवक बोलता. डायलॉग थोडो कठीण हा पण महत्वाचो हा. बागे या काय वकलस डिक्शनचो एक जोर साईज काय घे आयची. ठीक आहे ठीक आहे आता तुझं वाक्य सांगतोय तुका हा बाबल्या तुझं वाक्य हा जी खवल्या असं ठेव. तुला नाटक करूचा हा नाटक केल्यावर पुढे जायचा. काय रे काय रे काय झालं. डायलॉग काय हा जी. अहो ह्या बिस्किटाचा अर्धा नाव पण नाही हा. याच्यापेक्षा आमच्या गावात पोरगा सकाळी कागदावरनं उठला ना की जास्त बोलता. घे आहे झाला माझा कागद उचल. अरे असाच होता. अरे या लेखकाने असे छोट्या छोट्या वाक्याने मोठे मोठे नट घडवले आहेत. अरे मोठे मोठे लेखक रवांजे
ह्या तुमचा एक पात्री पॅच ऐकण्यापेक्षा मी जी बोललेला बरा. मग आता नाटक सुरू करूया, पडदोवर करूया. हे राजपुत्रा, तुझी पहिली एंट्री हा, तयारीत राह. नाटक व्यवसाय मनापर्यंत पोहोचला पाहिजे. कशी मारशील एंट्री? परत तास करू नको. सगळी लोक आहेत ना, त्यांची अपेक्षा आपल्याकडून. ती हाड बोलायच्या आधी वेगळा काहीतरी करूया. आता नाटक सुरू करता. तू त्याच्यावर राहू. हा, विंगेत नको राहू, त्याच्यावर राहू. हा, तर सादर करताव बाळकू शिवलकर लिखित दिग्दर्शित नाटक हिमालयाच्या फटकीस गावलो राजपुत्र. सकाळच्या प्रहरी. शाबास. सकाळच्या प्रहरी. बरोबर. सकाळच्या प्रहरी उन्हाची किरण अंगावर पडताच घेतलो तो निर्णय योग्य होतो. बरोबर. लक्ष्मीची पावला. बरोबर. लक्ष्मीची पावला माझ्या घरोघरी नांदतात, पण तरी पण माझ्या संसाराचं गाड ओढण्यासाठी माझ्या नशिबात ती नाही. बरोबर. ती नाही. बरोबर. ती नाही. पुढचं काय तर बोल, नाही तर तो फाटलो. पण आज हिमालयावर तप करून हे देवा मी तुला प्रसन्न करून घेईन आणि तुझ्या वरदानानं एक तरी अप्सरा मिळवीन. मग ती रंभा असेल वा मनुका. अरे तर मनुका नाही हा, ता मेनका हा. अरे खवल्या हैसरी. देवाकडे काय आवशीच्या धगडाचे मनुका मागतात? देव आक्रोड फोडतलो. ता मेनका हा, मनुका नाही. सॉरी दादानू. काय आता मालवणी नव्याने शिकताय ना म्हणान. मेनका, मनुका आणि मालवणी भाषा यांचा काय पण संबंध नाही हा. तुझी बापा झाकू नको. मी अजून सांगतोय मका राजपुत्र म्हणून घेवा. देवा आज मी तुमच्यासाठी इथं तप करतलो. सेवका ही कदाचित आपली शेवटची भेट. हा बबल्या जी म्हणून घरी जा. नाही, मी तुमच्या दुःखात वशालतय. बाबल्या ये थैसर विंगेत जाऊन वशाल. गेलो नाटक करणार पोक्या कातला वजा. सेवका ही कदाचित आपली शेवटची भेट. हा बाप रे, तू जा आता. आई साहेबांना निरोप द्यायचा असेल. नाही, त्यांना सांग मी तप पूर्ण करून लवकर येतोय. नाही, पण मी एकटा जाऊच नाही. मी तुम्हालाच घेऊन येईन. पण त्यांना निरोप द्यावा लागेल तर कर. नाही, पण हा निरोप तुम्ही दिला होता त्यांना नाही बरं वाटत. म्हणजे तू जाणार नाहीस? नाही. मला वाईस पाणी दे प्यायला. पाणी खाई नाहीला. अरे सेवकाचा तोल गेला वाटते. अरे बाबल्या. अरे बाबल्या. अरे बाबल्या, फक्त जी बोलायचा होता कित्याक वेळ काढत होत. मी व्हेरिएशन देत होतोय. तुझ्या व्हेरिएशनच्या नादात त्याने स्क्रिप्ट सेन्सॉर केल्या ना. नाहीतर काय. ए तपाचो मंत्र म्हण. तपाचो मंत्र. होय. हा पोरिनम चेष्टम पूर्णस्व झालम. वा. दुकानावर लातम बसल्लस. बरोबर. आता देवम प्रकटम. तूच पोरगी देयम इम्रान हाशमाय मास्तुले. इम्रान हाशमाय मालुष्टे. बरोबर बोलता. हा मंत्र कमी आणि थुकपटी जास्त वाटता. दादानू काय हा मंत्र म्हटल्यावर देव वर देतलो का वर नेतलो? अरे गप्पा. अरे तुझ्यासारखे असे नट असतात ना, ते स्क्रिप्ट मध्ये चेंज करतात आणि माझ्यासारखे लेखक मागे राहतात. अरे मोठे मोठे लेखक. रावण दे. तुझं मंत्र म्हण काय? इम्रान हाशमाय मालुष्टे. हा आता माझी एंट्री. हा आता गप्रो बाजू हो. दादा मी सेवक म्हणून आतमध्ये येतय. अरे मी आज भिकारी म्हणून जाते. बाजू हो. राजपुत्रा. देवा राजपुत्रा, मका काहीतरी दिवा. मकाच काहीतरी दिवा. इथं माझ्याच वाट्याला कमी वाक्य असत, मी काय तुमका द्यावा? म्हणून 2 दिवस ह्याच्यावरच डिटेलिंग करता. राजपुत्रा, मिया तुका सांगतोय, मिया एक भिकारी असय. बरोबर आहे. 100% खरे. हा भिकारी माणूस हा सगळ्या नाटकाचे दौरे लावले आहेत.
राजपुत्रा, हा हा तुला म्हणून सांगतो. काय ते? या हिमालयाच्या बर्फात चालून चालून माझे पाय सुन्न झालेत. चालून चालून तुमचे पाय सुन्न झाले? मग विचार करा, या हिमालयाच्या बर्फावर बसून बसून माझ्या पायात किती मुंग्या आल्या असतील. राजपुत्रा, हो तुला म्हणून परत सांगतोय. आणि काय ते? या हिमालयाच्या बर्फात चिट्टपाखरू सुद्धा नाही रे. चिट्टपाखरू सुद्धा नाही? मग भीक कोणाकडे मागता? मला आता संशय येतो आहे की तू कुणी मायावी राक्षस तर नाही ना, जो राक्षस माझा भगतंप करायला आले, तपेतलं पाणी पाजायला आलाय, कपातला भुंगा नाही नाही नाही, भांगेतला कुंकू कुंकू लावायला आलाय, तपभंग करायला आलेला तर नाहीस ना. म्हणजे तू या मायावी राक्षसाला ओळखलास तर? होय तर. मग राजपुत्रा, हो युद्धाला तयार. राक्षसा, हे राक्षसा, टाइम प्लीज. युद्ध खेळून खेळून छातीचो भातो फुगलो. हा बराबर. हा घाशा कोरड पडली. हा पण राजपुत्रा, हो या हिमालयात सगळ्या पाण्याचा बर्फ झालेला असताना हो तुझी तहान कोण भागवतलो? जायचं ना, जायचं ना, मध्ये मध्ये गीता घेतस, मध्ये मध्ये गीता घेतस. हा पुन्हा ह्यो बाबल्या माका स्टेजवर दिसलो तर सांगान ठेवतय, जांभळ्याचे बिया ठेचतात ना, जांभळाच्या. घाबराव आता एंट्री मारून येत आहे. राजपुत्रा, हो ढिश, मी आईलय. ढिश, मी एक देव असय. तुका जो देव प्रसन्न होतलो त्याच्याकडे तू माझ्यासाठी सुद्धा काहीतरी माग राजपुत्रा. आता देव काय माझा सासरा आहे? काय बोलतस? देवा, देवा कुठे आहेस तू? ही कसली परीक्षा घेतो आहेस तू? हा तप करणं म्हणजे जणू खेळ झाला आहे, जो खेळ मला जमत नाही आहे. आणि मला येतो कारण अरे काय पाहिजे त्यांचा बोला. तू कोण आहेस रे तू? मना नाही ओळखली तुम्ही? मना नाही ओळखली? जान सगळ्या लंकेला आग लावला ताच मी शकुनी. अरे शिर पडली तुझ्या तोंडावरती. अरे लंका रामायणात झालेली शकुनी महाभारतात होतो. ता कधी तुम्ही लिहिला? अरे मी नाही लिहिलंय. अरे मोठे मोठे लेखक तुमचा ह्या मरुदे. राजपुत्रा, तू मका सांग, तुला किती पाहिजेत? मला 2.5 पाहिजे. 2.5? त्याच्यात 2.5 पावसान ठेवला ना याच्या. घबराव. अरे एक पाहुण्यात दुसऱ्याकडे 2.5 मागता. एक काम करा, तुम्ही दोघांनी एक्झिट घ्या. मी पुढचा नाटक काय तर देवाच्या रूपात करून टाकतोय. नाही नाही आता देव अवतरलो. बघा बघा, देवाच्या इंट्रेक टालिया पडलेत. दादानू काय था? ढीशच्या नादात वाट्या उघड्या पडल्या. पुढे घ्यायच्या. बाबल्या, या काय सांग, मी देव असय. अहो, देव बनून आम्हाला स्वर्ग दाखवण्याच्या नादात तुमच्या नरकाचं दार उघडं पडला. हा खाली बघा, रंगमंच पूर्ण मोकळा झालो. हा अरे अरे बाबा, झोपलास की काय? पडतो दे, पडतो दे. अरे खाऊया बाबा.
बात, सुपर हिट, सुपर हिट. सरपंच तुम्ही काय म्हणाल? रमेश, प्रथमेश, ओमकार, काय तुमची एनर्जी कमाल आहे. बाप रे, म्हणजे कंटिन्यूस, म्हणजे तुम्हाला हा जो काय प्रतिसाद मिळाला याच्यातच तुम्ही सगळं जिंकून गेलात. कमाल आहे, कमाल आहे. ये मस्त मस्त. मकरंद दादा. श्रमेश, प्रथमेश, ओंकार, मनापासून अभिनंदन. खरं तर तुम्ही हेच प्रहसन 2.5 तास केलं तर त्याचं व्यावसायिक नाटक पण होईल. म्हणजे जी ऊर्जा लागते, जे विनोदाचं अफलातून टायमिंग लागतं, म्हणजे तुमच्या तिघांमधलं डावं उजवं करता येणार नाही इतकं अद्भुत तिघांनी ही टायमिंग आज सादरीकरणामध्ये सगळं आणलं. हा अविस्मरणीय तुमचं सादरीकरण आहे, ते बराच काळ दीर्घकाळ स्मरणात राहील. क्या बात. याच्या पुढे मार्क नाहीत म्हणून वा 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 वा. पुन्हा एकदा डबल धमाक्या सहित 12 गुण. हायएस्ट स्कोर मिळालेला आहे तुम्हाला आतापर्यंतचा. वा, सुपर मार्क्स, सुपर कमेंट्स मिळाले आहेत. पाहुणे सुद्धा अगदी पोट धरून हसत होते, पडत होते. स्पेशली अक्षय, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? आम्ही जिममध्ये जातो, कसरती करतो, तेव्हा एक्सरसाइज करून आम्ही थकतो, पण इथं आम्ही हसून थकत होतो आणि असं म्हणतो की बास बास नको बास. इतका अप्रतिम आणि कमाल. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. हे पर्व संपूर्ण असं वाटत आहे स्किट पाहिल्यानंतर. थँक्यू सो मच फॉर दिस. हॅट्स ऑफ. मंडळी, हर तऱ्हेच्या विनोदावर हुकूमत सिद्ध करणारे प्रतिभावान विनोदवीर समीर चौघुले आणि नम्रता संभेराव आज इथे उभा करतायत एक हसरा पण हृद्य प्रसंग. आपणही त्याचा अनुभव घेऊया. यार, ही मोलकरीण अजून आलेले नाहीये. घरात सगळा राडा झालाय कामाचा, रोज उशीर करते ही. आणि ते सतत करा, तिच्या मागे लागा, हे करा. 3 मिनिटं उशीर झालाय तुला. हे हॅलो, ए ऐकतेस का? 3 मिनिटं उशीर झालाय तुला. 9 वाजून 3 मिनिटं झाली. हॅलो, हा काय आहे? कुणीकडे आहे म्हणजे? आता बिन लग्नाचं टकलंय ना त्याच्याकडे. गप्पा मारायला फोन केलास का तू? हा, फोन ठेवून दे, काम आहेत मला. 1 मिनिट, तुम्हाला बिन लग्नाचं टकलं कशाला म्हणालीस रे? आता अख्ख्या सोसायटीत तुम्हाला बिन लग्नाचं टकलंच म्हणते, त्याला मी तरी काय करणार? 1 मिनिट, हे बघ, तू बिन लग्नाचं म्हण किंवा टकलं म्हण, काहीतरी एकावर चिडव, दोन्ही चिडवू नकोस तू. हा, अगं तू आता मला सांग ना काय? पायवर घ्या, किती वेळा तेच ते सांगायचं? मी मुद्दाम झाडू मारलाय तुम्हाला. मला पार रोज रोज सूचना देऊन ना पार कटाळा आलाय. अहो, ते मादाऱ्याचं माकाड आहे ना, ते तरी लवकर शिकत अशी या माणसाची गत आहे. घ्या पायवर घ्या म्हणलं ना. अनेक गोष्टींची सरमिसळ केलीस तू. तू एक तर उद्धट बोलतेस, मादाऱ्याचं माकड बोलतेस, एकत्र असं नाही बोलू शकत तुम्हाला. बोलणार मी. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं काय आहे तुमचं? तू तुझं काम कर, तुझं काम कर. चल, मा टाळकत नको तू. टाळक हे करतेस माझं. हे डबडा उचला. इट्स नॉट डबडा, इट्स लॅपटॉप. हा, घ्या उचला. काय हो? नाही, परवा ते पोरगी बघायला गेल ते दिला का पोरीनं नकार? पोरगी मला कशाला नकार देईल? मी नकार दिला तिला. म्हणजे पोरीचा वकार होता तुम्हाला? काय माणूस आहे, या वयात कसला आलाय हो तुम्हाला चॉईस अन फॉईस? कशाला पाहिजे? अहो, काही दिवसांनी तदारामध्ये यम येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल तरी कळायचं नाही तुम्हाला. अरे तू कसं बोलतेस माझ्याशी? कोण? नोकरीवरच ना तू माझ्याकडे? हा, नोकरीवरच ना, नोकरेस तू घरची. ते तुम्ही म्हणताय हो, म्या मानलं पाहिजे का नको? म्या मालकीने या घरची. हा, ये इथं काय करते? हे तर काय करतो? आंघोळ केली, ठेव. बाथरूम मध्ये टाका जा. बाथरूम मध्ये नेऊन टाका. वा,
तू टाक ना, तुझं काम आहे, तू टाक ना, मला काय सांगतेस टाकायला? परत जर मला ह्यो टावल इथं दिसला तर जागच्या जागी जाळून टाकी ना. असं कसं तू डायरेक्टली पसारा करून ठेवताना याला चॉईस अँड फॉइस पाहिजे. आय एम सॉफ्टवेअर इंजिनियर देअर. युजलेस. आय एम अदर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. कोपऱ्यात जाऊन उभं राहा लादी सुकेपर्यंत. उठा तिथं कोपऱ्यात जाऊन उभे राहा. तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाहीस, कळलं तुला? मी नोकरीवरून काढेन. अयो हा घाबरल्या मी घाबरली. अरे मी खोटं नाही बोलत आहे, तुला मी नोकरीवरून काढे ना, मी खरं सांगतोय. मी अहो तुम्ही लाग काढाल मला नोकरीवरून, मी जायला पाहिजे का नको? मी इथंच राहणार आहे, तुम्ही तिथं जाऊन उभे राहा कोपऱ्यात. अरे यार काय करू यार मी? काय करू सांगितलं, तिथं जाऊन उभे राहा. तिथं जाऊन उभे राहा आणि लादी सुकेपर्यंत पाऊल टाकायचं नाही पुढं. जा कोपऱ्यात जाऊन उभं राहा. ये दुसऱ्यांच्या घरात ये आता. दुसऱ्यांच्या घरात आलो आपण आता. तिथं तिथं उभं राहायला सांगितलं होतं, जा तिथं. टाकला कप्पा. काय केलं तुम्ही? अगं माझं काय म्हणलं होतं मी? पाऊल टाकायचं नाही पुढं. पुसा दारा पुसा. तू मला पुसायला लावतेस? पावलं कुणाची आहेत? नाही पावलं माझी आहे. मग पुसायची. अगं पण माझा फोन वाजतोय तिकडे. या घेते तुम्ही पुसा. मला ही दादागिरी चालणार नाही. मला पण वल्ल्या लादीवर पावलं उमटलेली चालणार नाहीत. मी आधीच सांगून ठेवते, जवळ मी चांगली आहे तवर चांगली आहे. टाळ कसं टकलं ना तर मग मी आणि तुम्ही. पुसा. मी घरचं मालक आहे. तू पुसा. मी घेते फोन. हा हॅलो, कोण बोलतंय? खांडेकर का? बोला, काय निरोप काय द्यायचंय त्यांना? हा त्याला इकडे बोलव म्हणा. मग पार्टी करायची. तुमच्या आई बापान तुम्हाला काय सोडलं काय वळू सारखा? हा नुसती पार्ट्या करीत फिरत्यात. माझ्या मित्राला हे नाही अहो हे बिचार कोकरू आहे हो, कशाला त्याला बिघडवताय तुम्ही? हा परत जर दारू ढोसण्यासाठी फोन केला चौगुल्यांना तर मग माझ्याशी गाठे. हा फोन बंद करा. हा या ताडग्या अंग कुठली? अरे तू माझ्या मित्रांशी असं कसं बोलते? इथे घरी पार्टी ठरली होती आमची. दारू ढोसायची असेल तर इथं माझ्या घरात दारू ढोसलेली चालणार नाही. तिथं तुमच्या घरात तमाशा करायचा सगळा. अरे माझं कुठलं दुसरं घर? हेच माझं घर आहे. हेच माझं घर नाही काय? हे मुळात काय आहे, मित्र आहे ना खांडेकर माझा. खांडेकर मित्र आहे, मग असं त्याच्याशी आमची मैत्री तुटते ना. हे बघ पाऊल नाही टाकायचं पुढं. पाऊल नाही, हातूल आहे. हात हात आहे, पाऊल नाही. मी तुझ्याशी काही उमटवायचं नाही. मागं घ्या सगळं. मी पाय टाकणार. खूप झालं तुझं. मी पाय टाकणार. टाका, मी बघते काय करताय तुम्ही. टाका. तू मला धमकी देते? टाका. मी पाय टाकलं तर राडा होईल. मला राडाच पाहिजे. टाका ना. आता बस झालं. आत्ताच्या आत्ता मी तुला नोकरीवरून काढलेलं आहे. उद्यापासून माझी सगळी कामं मी करेन. खबरदार तुम्ही जर या घरात मला कचरा काढताना दिसला तर मी काढणार कचरा. मग मी परत इथं कचरा करणार आणि कचरा काढणार. बोला काय कराल? असं कसं बोलतेस ग तू? असं नाही ग बोलायचं. मी मालक आहे की नाही? तू कामाला आहेस की नाही इकडे? काय काम काय असतात मला या घरात? अहो ह्यो माणूस एवढ्याशा वाटीमध्ये भात लावितो आणि त्याच्यातच डाळ ओतीतो आणि त्याच्यातच कालून खातो. साधी ताटली पण वापरत नाही. मी याच्या घरी काय घासायला यायचं? योग वाटी. बरं गेली 4 वर्ष झाले यो माणूस एकाच ग्लासाने असा पाणी पितो, ते बी वरून. म्हणजे हाय का त्यो बी नाही मला घासायला. मला पार ना या माणसाच्या घरी काम करायची लाज वाटायला लागली. लाज. त्या बाकीच्या त्या मोलकरणी आहेत ना मला चिडवतात, माझ्या तोंडावर हसतात आणि म्हणतात चालली ऐश्वर्या वाटी धुवायला. तेव्हा माझ्या मनाला काय त्रास होत असेल याचा विचार केलाय का तुम्ही? हा केलाय का? बरं काय गाराणी सांगायची अजून या माणसाची? या माणसानं काय केलं? हा कधी कधी जेवण बनवताना गॅस पण नाही पेटवीत. का? कारण याच्या फालतू पंचेस मुळे जेवण आपोआप पकतं.
बस बस. तू जागा तुझा. मी नाही जाणार, मी इथंच राहणार आहे. बर ठीक आहे, राहा इकडेच राहा. मी का राहू इथं? मी काय तुमची नोकर नाही, मी चालले. हा मग जा जा. मी नाही जाणार, मी अरे, इथंच एक काय ते राहणार. ठराव नाही. एकदा जाते, एकदा इथे. एक काय ते ठराव. जाते जाते. हा निघ. आता या माणसाची करामत बघा. मी गेले की हळूच बीपीच्या गोळ्या घेईन. ए चले, तुझ्या समोर घेईन. तुला घाबरतो का मी? तुझ्या समोर बीपीच्या गोळ्या घेईन. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. बीपीच्या रंगीत गोळ्या कधी बघितल्यात? मी घेतो बघ. हे घे. घेतल्या? घे घे. घेतली बीपीची गोळी घेतली. घाबरलो तुला? घेतली. अहो घ्यायच्या असतात. कसं आहे, आपलं भांडण वेगळं आणि शरीराचं भांडण वेगळं असते, आहे का नाही? आता शरीर माझ्या एवढं समजूतदार आहे का? आहे का? अहो 12 वर्ष झाले ओळखते तुम्हाला. ते आतमध्ये वाट्यावर चपातीचा आणि भाजीचा डबा ठेवलाय. फेकून देणार मी, तो फेकून देणार. बरं द्या, फेकून द्या. दरड कोसळलीच पोटात ना, तर मग ते ताटात कालून खा भात तेवढा. कसं आहे, आपल्या जीवाला कोण नसते हो दुसरं, आपणच आपल्याला सांभाळावं लागते. चांगलं म्हणते उंची वाढवा, लगन ठरेल, पण ते तुला काय करायचं? ते आतून कडी लावून घ्या तेवढी. हा चला. काय माणूस आहे. टाळकं सटकवतंय माझं येऊन रोज. गरज नाही तुझी मला. हे बघ, ह्याची पिशवी थांब. ए पिशवी घेऊन जा आता. परत येईल पिशवी घ्यायला. केक. हॅपी बर्थडे समीर टकल्या साहेब फ्रॉम ऐश्वर्या. अरे हे काय नातं आहे ना, मला काही कळतच नाही हो. आता माझा वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता, हिच्या बरोबर लक्षात होता. हे काय नातं आहे मला सांगा बघू. गेली 15 वर्ष ही माझ्या घरात आहे. आजपर्यंत मी तिला 1000 वेळा कामावरून काढलंय, तरी सुद्धा ती जातच नाही. 2 दिवस आले नाही की मला करमत नाही, आले की सहन होत नाही. मागे एकदा रक्षाबंधनला असं झोपलो होतो, हाताला राखी बांधून गेली. भाऊबीजेला आली सकाळी 4 वाजता. मला उठवलं, अभ्यंगन स्नान घातलं मला. अगदी माझ्याच पाकिटातले 500 रुपये काढले आणि म्हणाले, ही तुमच्याकडून मला भाऊबीजाने गेली होती. काय ना ते मला आजपर्यंत कळलेलंच नाही हो. ती माझ्याशी असं का वागते हे मला आयुष्यभर कळलेलं नाही. पण एक मला माहिती आहे, तिचा हेतू निर्मळ आणि स्वच्छ असतो. मागे एकदा हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरायचं होतं. स्वतःच्या पर्समधून 4000 रुपये काढून दिले. मी त्याला म्हटलं, हे घे, मी देतो तुला. माझ्यावर डाफरली, खबरदार पैसे काढलेस तर. एवढी वर्ष भाऊबीज काय उगाच घेते मी तुमच्याकडून? हे नातंच मला काही आजपर्यंत कळलेलं नाही. ती माझ्याशी असं का वागते हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. पण एक मला माहिती आहे की तिचा हेतू खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे. काही नाती असतात ना, ते नियमांच्या चौकटीत बसत नाहीत, हेच खरं. चला आता पोळी भाजीचा डबा आणलाय, तो वेगळ्या ताटलीत घेतो आणि खातो, म्हणजे तिला बरं वाटेल जरा. आलोच. वा वा, हसवता हसवता डोळ्यात पाणी आणलं तुम्ही. क्या बात है, खूप सुंदर कॉन्सेप्ट. बघूया सरपंच काय म्हणतात. अलकाताई. हॅट्स ऑफ. मकरंद दादा. अप्रतिम, खूप छान. म्हणजे मला उभं राहून टाळ्या वाजवायला आवडते. वा वा वा. मृण्मयी, कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी ना इकडे आल्यानंतर मला घरी आल्याचं फिलिंग येतं. म्हणजे मी जेव्हा खूप आनंदी नव्हते अशा वेळेला ही सगळी माणसं माझ्या आयुष्यामध्ये आली आणि या शोनी मला बरं केलं होतं. म्हणजे या शोनी मला ताजंतवानं केलं होतं, फ्रेश केलं होतं, कॉन्फिडन्स दिला होता. सो प्लीज मला या माझ्या सगळ्या टीमला सुद्धा तिकडे येऊन एकदा भेटायचं आहे. कारण काय, यू मोस्ट वेलकम एनी टाइम.
पुन्हा एकदा पुढची अनेक वर्ष हा दिवस मला साथ देईल. थँक्यू सो मच समीर, नमा, थँक्यू. क्या बात आहे मृण्मयी. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत स्लॅपस्टिक नगरीचा राजा सनी भूषण आणि शाब्दिक करामती करणारा त्याचा प्रधान निमिष. बघूया या राज दरबारात आज कसली गडबड चालू आहे. बादब बा मुलाइजा होशियार. स्लॅपस्टिक राज्याचे शूरवीर, गरिबांचे कनवाळू, शरीराने वळवळू, ज्यांच्या अंगात आहे 10 हत्तींचं बळू, स्क्रिप्ट सोडून कुठेही उधळणारा वळू. असे असे आमचे नवनिर्वाह चित्त महाराज सनी भूषण येत आहेत. हो प्रधानजी, काय झालं? काय केलं तुम्ही? काय तुमची घोषणा दिली? ही घोषणा आहे? हो हो, आमची तारीफ केलीच नाही तुम्ही, मग नुसती बदनामीच केली. ही काय माझी स्टाईल आहे? सॉरी 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 सॉरी. नाही महाराज, अहो तुम्ही महाराज झालातच कसे? म्हणजे कित्येक राज्यांचे महाराज हे एकमताने जिंकून येतात. तुम्ही एकमताने नाही, एका युतीने जिंकून आलात. आणि म्हणूनच संपूर्ण दरबाराने उद्या तुमचा राज्याभिषेक करायचं योजलंय. मग त्याची तयारी वगैरे काय केली की नाही तुम्ही? अहो महाराज, तुमच्या राज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण रूपरेषा मी आखून ठेवली आहे. क्या बात आहे. मग रूपरेषा आखून ठेवली आहे? मग माझा डान्स किती आहे? तुमचा डान्स? हा, मग स्वतःच्याच राज्याभिषेकात तुम्ही स्वतःच नाचणार आहात? म्हणजे काय? अहो लोक स्वतःच्या हळदीला नाचतात, स्वतः डान्स करतात. मग माझ्या राज्याभिषेकात मी डान्स केला तर काय फरक पडणार आहे? वा वा वा, काय तुलना केली आहे हळदी समारंभ आणि राज्याभिषेक. अहो स्वतःच्या राज्याभिषेकात कोणी डान्स करतं का? अहो तुम्ही शपथ घ्यायचे. काय पण काय बोलता? मी खोटं बोलत नाही तर शपथ कशाला घ्यायची? महाराज, किती लाज आणालो मला. अहो पुढे जाऊन तुम्ही खोटं बोलू नये म्हणून त्या पदाची शपथ आत्ता घ्यायची असते. का? मग प्रधानजी, हे बघा, आमचा राज्याभिषेक होणार आहे. हो. हा, लालबाग परळचा राजा आहे मी. हो. म्हणजे काय? मग? हा, अरे माझे असे वेगवेगळ्या अँगल्सने फोटो काढले पाहिजे. खचॅक 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 खचॅक. अरे बापरे. आणि प्रत्येक तासाला मी ड्रेस चेंज करणार. काय? हो, मग म्हणजे शिड्या चढताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. हा, मग शिड्या चढताना वेगळा ड्रेस. हो. मी खुर्चीवर बसताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. खुर्चीवरून उठताना वेगळा ड्रेस. अरे बापरे. हा, डान्स करताना वेगळा ड्रेस. नको महाराज, तुम्ही डान्स वरच येतात सतत. इतका खर्च नको महाराज, नाहीतर जनता नंतर तुमचे सगळे कपडे फाडेल आणि मग बाहेर निघाल्यावर झाकायला सुद्धा कपडे उरणार नाहीत. मग गंजीवरच निघावं लागेल बाहेर. चालणार आहे का? नाही, अजिबात नाही. अहो महाराज, महान होण्यासाठी कपड्यांची गरज नसते. मग अर्ध्या धोत्रात सुद्धा महात्मा होता येतं, हे सिद्ध केलंय बापूजींनी. पण प्रधानजी, काय? मला फेमस व्हायचंय. ते तर आहेच, यांना फेमस खूप व्हायचंय. अहो लोक उपयोगी कामं करा ना. रस्ते सुधारा, रस्ते सुधारा, वृक्षारोपण करा. नाही नाही, त्यापेक्षा आपण झाड कापूया आणि रेल्वेची पटरी टाकूया. कशासाठी? हो, आणि सगळ्या डब्यांना मस्तपैकी हिरवा रंग लावूया आणि गोल गोल फिरूया. झुझुक मारली आणि यांच्या समोर विषय काढला मी. काय माणूस आहे. हा विषय नको महाराज, याच्यावर खूप चर्चा होते ऑलरेडी. आपण एक काम करूया, तुमच्या इव्हेंट बद्दल म्हणजे राज्याभिषेकाबद्दलच बोलूया का? राज्याभिषेक आहे. हे बघा, आमच्या राज्य अभिषेकाला मृण्मयीचा डान्स ठेवूया. कशाला कशाला? राज्याभिषेकाला मृण्मयीचा डान्स ठेवूया. अहो महाराज, ती इथे फिल्मचं प्रमोशन करायला आली आहे, मग डान्स करायला आली आहे का इथे? बघा कोण बरोबर, बाजूला बघा. अरे माझ्या नाटकाचे, माझ्या हाऊसफुल नाटकाचे दिग्दर्शक आलेत. दस्तूर खुद्द चिन्मय दादा मांडलेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा वा. हो, हे बघा, आपल्या कार्यक्रमाचे सगळं सूत्रसंचालन आहे ना, ते त्यांच्याकडून लिहून घ्यायचं. पण ते करतील आपल्यासाठी? अरे म्हणजे काय? अरे हाच आहे प्रत्येक निर्मितीचा प्राण, ज्याच्या लेखणीत आहे जान, जो ठरणार आहे देशाची आन बान शान, जो काढणार आहे सगळ्या भ्रष्टाचारांची घाण, ज्याला पाहून हरपणार आहे सगळ्यांचे भान. माझ्या बोलण्यावर सदैव ठेवा तुम्ही कान, साहेबान मेहरबान कदरदान, कारण या रंगभूमीवरील यांच्यासारख्या रंगकर्मींनी सदैव ठेवलाय तुम्हा मायबाप रसिकांचा मान. क्या बात आहे. यासाठी टाळा झालाच पाहिजे. खरं सांगा महाराज, किती दिवस लागले पाठ करायला?
अरे यांनीच लिहून दिलाय. वाटलंच मला, वाटलंच. हा सनी, लेखकांनी लिहिलेली वाक्य कधीपासून बोलायला लागलं? घ्या महाराज तुमची ख्याती ऐका, तुमची ख्याती ऐका महाराज. पण नाही, तुमचं कौतुक झालंच पाहिजे कोणाही कडून. तुम्ही अष्टपैलू दिग्दर्शक आहात. सॅल्यूट आहे सर तुम्हाला, सॅल्यूट आहे. म्हणजे अशा नटाला घेऊन अख्खं नाटक करणं केवढी रिस्क आहे. प्रधानजी, सॉरी ते जस्ट एक. अरे अशा नटाला घेऊन नाटक केलं ना, ती रिस्क घेतली ना, म्हणून आज प्रत्येक प्रयोग हाऊसफुल जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. आणि आता त्यांचा चित्रपट सुद्धा हाऊसफुल होणार आहे. वा वा. आणि त्यांच्या बरोबर बघा अजून कोण आलंय तिकडे. अरे वा, सोनपरी आले आहेत. मृणालताई आले आहेत. नमस्कार नमस्कार. आपण त्यांना जादूचे प्रयोग दाखवूया ना. आपण त्यांना जादूचे प्रयोग, त्या सोनपरी आहेत ना, मग त्यांच्याकडून बघूया. पण कसं म्हणजे कसं म्हणजे काय, त्यांना इथे बोलवायचं, अलकाताईंना इथे बोलवायचं. अच्छा इथे. हा, मग प्राजक्ताला इथे बोलवायचं. अच्छा इथे. मृण्मयीला पण इथे बोलवायचं. बापरे. आणि मी त्यांच्यामध्ये उभा राहणार आणि फोटो काढायचा. खचक. कसं फोटो काढायचा? खचक. आणि मग फोटो काढून तुम्ही काय करणार? पोस्ट करणार. मग त्याला लाईक्स मिळणार. म्हणजे काय? मग शेअर करणार आणि मग तुमची ख्याती होणार आणि मग तुम्ही श्रेष्ठ शासक होणार. या चमकोगिरीनी शासक होता येत नाही महाराज, कळलं का? या चमकोगिरीनी तुमची जनता कधीच सुखी राहत नाही. अहो तुम्हाला जर खरंच शासक म्हणून काहीतरी करायचं असेल ना, तर लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लोकांची कामं करा, तर तुम्ही श्रेष्ठ शासक व्हाल. यांनी काही होणार नाहीये. आणि माझा ऐकाल तर तुमचा हा राज्याभिषेक सोहळा देखील अत्यंत साधेपणाने करा. अहो मातीतल्या कलाकारांना बोलवा, जेणेकरून तुमची जनजागृती नीट होईल. काय सांगता? मग असे कलाकार आहेत का तुमच्या ओळखीत? आहेत म्हणजे आलेत आता इथे. कुठे आहेत ते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जे लोक कलाकार गायचे, त्यातले शाहीर अज्ञानदास यांचे वंशज हरिदास शिंदे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या घरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, असे अवधूत गांधी, असे दोघेही इथे आले आहेत. आणि ते दोघे फतेह शिकस्तच्या टीम बरोबर इथे येऊन तुमच्यासाठी भारूड सादर करणार आहेत. काय सांगता? मग आपण त्यांचं स्वागत करूया. आपण तिथे बसून बघूया. छान छान. या जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सूर्य उगवला, प्रकाश पडला, अन आडवा डोंगर, अन आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. काय झालं महाराज? अहो विंचू चावला, अग ग ग ग ग, काय मी करू? अरे देवा, अरे देवा, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो या विंचवाला उतारा, वाई मार्गे सातारा. हे काय काय यमक यमक. या विंचवाला उतारा, दही दही पावशेर. दूध दूध दूध. हा देवाला कौल लावायचा. दूध. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. कळलं का? नाही म्हणजे तंबाखू अशी चोळायची. हे घ्या मागे सारा, हे घ्या मागे सारा, हे घ्या मागे सारा. अरे 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 मग तमोगुण मागे सारा म्हणजे काय? तंबाखू जुना वाटला होय तुला? तमोगुण मागे सारा म्हणजे तंबाखू जुना सगळं सोडून द्या. आणि हा जो गर्वानं छातीचा फुगा फुगलेला आहे बरं का, त्याला विवेकाची पिन मारून हवा काढून टाका. कसली पिन? विवेकाची. हा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. अहो विंचू चावला, विंचू चावला, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, काय मी करू? हे कोणाला सांगू? अरे देवा, अरे देवा, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, अगाय मला विंचू चावला, अरे देवा मला विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो सत्व उतारा येऊन
कसला उतारा? सत्व उतारा. सत्वाचा उतारा आला. सत्व उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिले फुणफुण. हो, सत्वाचा उतार आला. काम क्रोधाचा विंच उतरला, पण अहंकाराची फुणफुण शिल्लक राहते आणि ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय जात नाही. बरोबर. म्हणून म्हणतात सत्व उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. क्या बात! वाह! जाणून घेऊया सरपंच काय म्हणतात तुमच्या परफॉर्मन्स विषयी. अलकाताई. सनी नेहमीचीच स्लॅपस्टिक कॉमेडी, पण आज संवादही सुंदर होते. आणि निमिष, तुझं तर त्यावर प्रभुत्वच आहे. खूप मजा आली. बघा मकरंद दादा काय म्हणतात. खूप छान ऊर्जा. आज सनी तू जोरदार परफॉर्मन्स केला. खूप मजा आली. मंडळी, फतेह शिकस्तच्या निमित्तानं सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आणि माझे फेवरेट चिन्मय मांडलेकर इथे उपस्थित आहेत. चिन्मयदा, फर्जनमध्ये पण तू महाराजांच्या भूमिकेत होतास आणि फतेह शिकस्तमध्ये सुद्धा. कसा होता तुझा अनुभव? प्रत्येक मराठी माणूस स्वतःला कधी ना कधी महाराजांच्या वेशात इमॅजिन करतोच आणि माझ्या भाग्यानं मला ही संधी आता दुसऱ्यांदा मिळाली. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे, कारण फर्जंदमध्ये लोकांनी ते स्वीकारलं आणि म्हणून आता फतेह शिकस्त आम्ही घेऊन येतो. रादर आमच्या अख्ख्या टीमचीच ही भावना आहे की पहिला बॉलवर सिक्सर बसलेली आहे, त्यामुळे दुसऱ्या बॉलवरची जबाबदारी जास्त वाढली आहे आमची. त्यामुळे माझी अशी मनोकामना आहे, माझी अशी इच्छा आहे की यावेळेला सिक्सर बसावी आणि ती स्टेडियमच्या बाहेर बसावी. क्या बात है. वा वा. आस्था, तुझ्या काय भावना आहेत चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग. या चित्रपटामध्ये मी शत्रू पक्षात आहे. कारतलब खान उझबेग नावाचा एक मुघल सरदार होता. खूप मोठं नाव होतं त्याचं मुघल दरबारी. ती भूमिका मी ह्या फिल्ममध्ये साकारतोय. ओव्हरऑल फर्जनच्या पुढचं पाऊल आम्ही याला म्हणतोय. अजून एक गोष्ट, अजून एक सुवर्ण पुष्प आपल्या इतिहासातलं आम्ही घेऊन येतोय 15 नोव्हेंबरला. खूप एक्साइटमेंट आहे. क्या बात है. तर सरपंच, कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? खरंच आज सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्तच झाले होते. दोन्ही एपिसोड्स म्हणजे मजा आली. पण आम्ही सर्वात जास्त मार्क्स कोणाला दिलेत? श्रमेश, प्रथमेश, ओमकार. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. सलग तिसऱ्यांदा प्रथमेश आणि श्रमेश कॉमेडीचे जहागीरदार ठरलेले आहेत. हॅट्रिक. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमाची वेळ झाली आहे निरोपाची. पण तत्पूर्वी फतेह शिकस्त टीमचं मनापासून अभिनंदन आणि आभार. तुम्ही या आठवड्यात आमच्याबरोबर धमाल करण्यासाठी इथे उपस्थित राहिलात. 15 नोव्हेंबरला ही फिल्म रिलीज होतीये आणि आय एम शुअर मी हे बोलायची गरज नाही, ऑलरेडी प्रेक्षकांचं तुझ्यावर प्रेम आहे, तुमच्या टीमवर प्रेम आहे, तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळणार आहे, याबद्दल काहीच शंका नाही. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच पुन्हा.